नमस्कार, मी प्रशांत देशमुख. आज मी अशा ठिकाणी आहे, अशा एका माणसाची ओळख आहेच, पण ती आपल्याला वेगळ्या अर्थानं मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला करून द्यायचंय. कारण ज्या व्यक्तीकडे डॉक्टर म्हणून गेल्यानंतर त्यांनी जर आम्हाला तपासलं तर आम्हाला गुण येणारच अशी खात्री येणाऱ्या पेशंटला असते. ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर ज्ञानही आहे, नम्रताही आहे, कार्याची सेवाही आहे, जीवनाकडे बघण्याचा सेवावृत्तीचा दृष्टिकोनही आहे आणि या कर्मयोगातनंच साधलेल्या साधनेतनं तपश्चर्येतनं एक आशीर्वादाचा त्या शक्तीचा हातही उपलब्ध झालाय किंवा आशीर्वादही मिळतोय, अशी व्यक्ती माझ्यासोबत आहे. मला त्या व्यक्तीची ओळख आपल्याला अशासाठी करून द्यायची वेगळ्या अर्थानं मुलाखतीतून म्हणून, कारण आज आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड पैसा कमवणं एवढीच फक्त स्पर्धा झाली. असं असताना हा समाज चांगल्या वृत्तीनं चालणार कसा असं वाटत असताना, अस्वस्थ मन होत असताना एका कवीची कविता आठवते की अजूनही मला पहाटेची स्वप्न पडताय, एवढ्याशा अंधारानं मी निराश नाही. अजूनही मला वसंताची चाहूल लागत आहे, एवढ्याशा पानझडीनं मी हताश नाही. रखरखणारे उन्हाळे असे येतातच अधूनमधून, ढग बरसतीलच नाही असं नाही. अस्ताव्यस्त गवत थोडे वाढले आहे, पण अंगणातील तुळस अजून जळालेली नाही. मंडळी, अशा तुळशी प्रत्येक क्षेत्रात आहेत, ज्यांच्याकडे बघून आम्हाला आशा वाटते. आणि अशीच एक वैद्यकीय क्षेत्रातली तुळस माझ्या सोबत आहे, अर्थातच डॉक्टर गिरीश घुणे सर. सर नमस्कार. नमस्कार मंडळी. मला तर खरं आपल्याला डॉक्टर घुणे सर म्हणून पनवेलच्या परिसरातली सर्व मंडळी, रोटरीच्या माध्यमातून आपण काम करताय, तेव्हा मी व्याख्यानाला महाराष्ट्रभर जात असताना अनेक आपल्याला ओळखणारी माणसं भेटतात. त्या सगळ्यांना आपण डॉक्टर म्हणून तर माहीत आहातच, पण मला या मुलाखतीची सुरुवात, प्रत्येकाला प्रत्येकाचं बालपण आवडतं, बालपण देगा देवा असं म्हटलंय, लहानपण देगा देवा. तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या बालपणाविषयी, कॉलेजच्या जीवनाविषयी आणि डॉक्टर म्हणून सेवा सुरू करण्याच्या अगोदरचा जो प्रवास आहे त्याविषयी आम्हाला सांगा. माझं संपूर्ण शिक्षण, शालेय शिक्षण ते पनवेलमध्ये झालं. मुंबईला कॉलेजला गेलो तोपर्यंत 11वी पर्यंत विक्रम विद्यालयात शिकलो इथे पनवेलला. त्याच्या आधी कोणतं विद्यालय? विखे हायस्कूल. त्याच्या आधी 4थी पर्यंत जिल्हा परिषदेच्या दगडी शाळेत शिकलो. अच्छा, दगडी शाळेत सारोल्या जमिनीवर बसून शिकलो पनवेलमध्ये. दगडी शाळा आहे, सगळ्यांना माहिती आहे ती शाळा, जुनी शाळा आहे खूपच. म्हणजे आमच्याकडे चौकलाही दगडी शाळा, मला वाटतं त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळा दगडी शाळा. जमिनीवर बसून, म्हणजे कुठे बेंच नाही, काही नाही, सारोल्या जमिनीवर बसायचं, पाटी पेन्सिल लिहायचं, नंतर बोरून लिहायचं, बोरून नंतर टाकाने लिहायचं, पेन पण नव्हती. त्यावेळेला 4थी पर्यंतचं शालेय शिक्षण माझं झालं मराठी पूर्णपणे मराठी माध्यम. 11वी पर्यंत पूर्ण मराठी माध्यमात मी शिकलो. 4थीला स्कॉलरशिपला बसायचं होतं, राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा असते. त्यावेळेला पनवेल सेंटर नव्हतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव सेंटर अलिबाग, का तर ते जिल्ह्याचं ठिकाण. पनवेलहून अलिबागला जायला बस नव्हती डायरेक्ट, कारण धरमताची खाडी ओलांडायला पूल नव्हता. म्हणजे त्यावेळेला परीक्षेला बसण्यासाठी म्हणून आमचे रका पाटील गुरुजी आम्हाला इथं धरमतरला बस निघून गेले. धरमतरला फेरीने आम्ही पलीकडे गेलो आणि दुसऱ्या बसने अलिबागला जाऊन राहिलो. अलिबागला जेवायला हॉटेल नव्हतं. शिक्षकांच्या जे एक प्रकारचं गेस्ट हाऊस असतं त्या ठिकाणी राहून आम्ही परीक्षा दिली. आणि अतिशय इतकं जे वातावरण होतं ना, म्हणजे शिक्षक हे आपले मायबाप हो, अशा वातावरणात आम्ही गेलो. आई वडील सांगितलं होतं, हा तुमचा मुलगा आहे आणि शिक्षक पण तुम्ही काळजी करू नका, अशा स्वरूपाचं आम्ही जाऊन परीक्षा दिली. आणि मग त्याला फक्त 5च स्कॉलरशिप मिळत असेल. हे 4थीचं का 4थीचं. आणि तेव्हा मी दुसरा आलो. आणि म्हणजे माझं कौतुक म्हणून सांगत नाही, पण शिक्षणाची परिस्थिती काय होती ती म्हणून सांगतो. 7वीची स्कॉलरशिप बनवस्तोवर पनवेलमध्ये सेंटर झालं होतं.
अच्छा. आणि मग 7वीच्या स्कॉलरशिप मी पहिला आलो इथेच इथं. त्याला पनवेलला दिली. पनवेल गाव अतिशय छोटं गाव होतं. रस्त्यावरून चालताना हा कोणाचा मुलगा आहे लोक ओळखत असत. हा, इतकं छोटं गाव होतं. वस्ती 25,000च्या वर नव्हती. गावात 5-6 गाड्या होत्या फक्त. गाड्या पण नव्हत्या. टांगा, सायकल हे प्रवासाचे साधन होता. विखे हायस्कूलमध्ये माझ्या घरनं मी सायकलवर जात असे. आणि म्हणजे गुरुजनांविषयी सांगायचं खरं सांगायचं किती म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही घडलो. विखे हायस्कूलचे शिक्षक अनेकांची नावं घेता येतील त्यातल्या. त्यांनी शिकवलं. गवी जोशी सर असतील, जठारबाई असतील, जोशीबाई असतील, देशपांडे सर असतील, पाटील गुरुजी असतील, ह्यांच्या आणि चव्हाण सरांची शिस्त, त्या शिस्तीमध्ये शिकलो. आणि मग त्यावेळेला काय असं क्लासेस वगैरे असा काही प्रकार नव्हता. शाळा संपल्यानंतर हुशार विद्यार्थ्यांसाठी चांगले मार्क मिळावेत म्हणून आमचे शाळेतले गुरुजी शाळा संपल्यानंतर शाळेमध्ये वेगळं शिक्षण द्यायचे किंवा क्लास घ्यायचे, ज्याची काही फी नव्हती. आज हा विचारच कोणी करू शकत नाही. तर अशा स्वरूपाचं शिक्षण घेऊन मी शिकलो. हे खूप मोठे संस्कार घडले. जिथं आपले शिकवणारे गुरुजी आपल्याकडनं फी पण मागत नाही आणि आपल्याला काहीतरी वेगळं ज्ञान देतात. आणि मग त्याचा परिणाम म्हणून 11वीला बोर्डामध्ये आलो मी. त्यावेळेला 11वी बोर्डात शेवटचं वर्ष 11वीचं माझं बोर्ड. 1975 साली 11वीच्या बोर्डात आलो. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचं एक बोर्ड होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले 20 नंबर काढले जायचे. त्या विसामध्ये मी आलो. म्हणजे त्याला मेरिट लिस्ट तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात 20 जणांची मेरिट लिस्ट असायची. त्यावेळेला मला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले. म्हणून ज्यांनी माझे पेपर तपासला त्या परीक्षकांनी माझं नाव आणि पत्ता शोधून काढून मला येऊन इथं भेटले. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे तुमचा पेपर तपासणारी. कारण त्याचं कारण असं होतं, पेपरामध्ये कसं असतं चॉईस असतो ना, म्हणजे 4 पैकी 3 सोडवा, 3 पैकी 2 सोडवा. तर मी पेपर पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नांपर्यंत कुठेही न थांबता सलग सोडवला होता आणि ते सगळे उत्तर होते. 100 पैकी 100 नुसते गुण नाही मिळाले, तर सगळेच्या सगळे सोडवलेले प्रश्न बरोबर होते. आणि हा विद्यार्थी कोण, म्हणजे 7 पैकी 5 सोडवा असेल तर तुम्ही ते 7च्या आणि ते सगळेच्या सगळे बरोबर होते. आणि ते क्रमाने सोडवले होते. म्हणजे असं नाही की बाबा एक आधी सोडवला मग सोडवला असं नव्हतं. त्यामुळे ते शिक्षक आले भेटायला प्रत्यक्ष. आणि एक प्रकारचं मी म्हणतो हा माझा गौरव नव्हता, हा माझ्या शिक्षकांचा गौरव होता. ते कुठल्या गावावरून आले होते काही आठवत? आले होते ते नगरहून आले होते. अच्छा. हा शिक्षकांचा गौरव होता, माझ्या शाळेचा गौरव होता. कारण विखे हायस्कूल सारख्या शाळेमध्ये जी ट्रस्टची शाळा आहे तिथं फी स्ट्रक्चर नगण्य आहे. आज सुद्धा माझ्या शाळेमध्ये जो 12,000 विद्यार्थी शिक्षण घेतात, अतिशय नगण्य फी स्ट्रक्चर आहे. जे वंचित आहेत त्यांची मुलं तिथे शिकतात. त्यावेळेला गावात शाळाच नव्हत्या दुसऱ्यापैकी. आणि त्यामुळे मी म्हणतो की हा मोठा सन्मान माझ्या शाळेला माझ्या गुरुजनांना मिळाला. आणि मग तिथनं पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो. रुपारेल कॉलेजमधून फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स आलो. फर्स्ट इयर सायन्सला पण युनिव्हर्सिटीमध्ये होतो, सेकंड आलो होतो युनिव्हर्सिटीमध्ये. इंटर सायन्सला फर्स्ट आलो बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग मेडिकलची ऍडमिशन माझी GS मेडिकल कॉलेजला झाली. KM हॉस्पिटलला GS मेडिकल कॉलेजला. ऑल ओव्हर महाराष्ट्र मेरिट लिस्टमध्ये मी पहिला होतो मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये. आणि त्यामुळे ती ऍडमिशन अतिशय सुकर होती. आणि मग तिथं पुढं MBBS नंतर MS सर्जरीचं शिक्षण हे सगळं माझं KM हॉस्पिटल GS मेडिकल कॉलेजला झालं. जवळजवळ मी 1977 ते 1988 11 वर्ष GS मेडिकल कॉलेज आणि त्याचे ॲफिलिएटेड हॉस्पिटल म्हणजे कूपर हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटल इथं काम केलं. आणि 1988 साली मग पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे सर्जन होऊन पनवेलला. मी तुम्ही ज्या कॉलेजवर बोलत होतात मी ते थोडं माहिती असावं किंवा आपण तुम्ही पहिल्यापासून हुशार आहातच सिन्सिअर आहात, हे आत्ताही हे सगळं करताय. पण कॉलेजमध्ये असताना कॉलेज जीवन म्हणून म्हणजे बुवा ट्रिपला जाणं असेल, काही जण कट्ट्यावर चकाटा पिटत असतात, चहा घेणं, गप्पा मारणं, आपली सगळा मित्रमैत्रिणींचा ग्रुप, असं हे जे काय म्हणूया त्याला आत्ताच्या भाषेत मुलं एन्जॉय करणं आणि चांगल्या अर्थाने, तर अशा काही याच्यामध्ये तुम्ही सहभागी असायचात की अभ्यास कसं? अभ्यासाच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी कॉलेजमध्ये केल्या. म्हणजे जसं तुम्ही म्हणता एन्जॉयमेंट तसं आमचं मित्रमंडळी होती. हॉस्टेलला राहिलो ना काय. त्यावेळेला पनवेलवरून मुंबईला जाणं अवघड होतं, कारण हा क्रिकेट जस्ट झाला होता. आणि
मुंबई मार्गे जायचं तर 2.5-3 तास लागायचे. त्यामुळे कायम स्वरूपी हॉस्टेलमध्ये राहिलो सर्व. आणि मग हॉस्टेलमध्ये साहजिकच आमचा मित्रमंडळांचा ग्रुप सगळा होता. तयार झालेला. मी आमच्या अंडर ग्रॅज्युएट मेसचा 3.5 वर्ष मेस सेक्रेटरी होतो. बरं. खरं तर ती 6 महिन्याची टर्म असायची. दर 6 महिन्याला इलेक्शन व्हायचं आणि नवीन सेक्रेटरी निवडला पण जायचा. मग ते मेस सेक्रेटरी म्हणून काय करावं लागतं म्हणजे संपूर्ण मेसचं कामकाज सगळं बघायचं, तुम्ही हिशोबासकट सगळं बघायचं. अच्छा. हिशोबासकट कॉन्ट्रॅक्टर होता, तो त्याची माणसं कॉन्ट्रॅक्टर ते जेवण द्यायचे, पण डे टू डे परचेसेस. म्हणजे थोडक्यात हे जे सामाजिक तुमचं अंग आहे आता नंतर आपल्याला रोटरीच्या माध्यमातून ते दिसतेच, ते तिथेही अभ्यास करताना तुम्ही सामाजिक बांधलेलं होतात. त्यामुळं सगळ्या स्वरूपाचे परचेसेस करायचे, हिशोब ठेवायचे, लोकांकडनं आलेल्या फीचा हिशोब ठेवायचा आणि जमा खर्च दर महिन्याला मांडायचा आणि तो डीनना द्यायचा आणि ताळेबंद ठेवायचा. हे सगळं काम जवळजवळ 3.5 वर्ष मी केलं. 6 महिन्याची टर्म असायची, पण 6 महिन्याअखेरी मुलांनीच सांगितलं की आता आम्हाला नवीन सेक्रेटरी नको, इलेक्शन पण नको, तूच राहायचं. आणि जोपर्यंत मी अंडर ग्रॅज्युएट हॉस्टेलमध्ये होतो तोपर्यंत मेस सेक्रेटरी म्हणून काम केलं. दुसरं एक काम मोठं केलं ते म्हणजे आमचा GS मेडिकल कॉलेजचा KM मसूरचा एक जिमखाना होता. खूप मोठा जिमखाना होता. स्वतःचं क्रिकेट ग्राउंड आहे, अजून सुद्धा आहे, पुरंदरे स्टेडियम त्याला म्हणतात. म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं मेडिकल कॉलेजमध्ये स्वतःचं क्रिकेट ग्राउंड असणं ही एकमेव संस्था आहे KM मसूर. तर पुरंदरे स्टेडियम म्हणून क्रिकेट ग्राउंड होतं, फुटबॉल ग्राउंड होतं, अशा अनेक गोष्टी होत्या. जवळ कॅम्पसच्या जवळ होतं. तर त्या जिमखान्याचं ट्रेझरर असायचं, खजिनदार म्हणून काम असायचं. तर ते खजिनदार म्हणून पण मी काम केलं. खजिनदार म्हणून 2 वर्ष काम केलं. त्यावेळेच्या काळात जिमखान्याचा टर्नओव्हर साधारण 20 लाख रुपये असायचा त्यावेळी. म्हणजे हे मी सांगतो तुम्हाला साधारणपणे 1980-81 त्या काळातलं 20 लाख रुपये टर्नओव्हर खूप मोठा. आणि मग त्या खर्चाचं ताळेबंद ठेवायचा, येणारे पैशाचा हिशोब ठेवायचा, खर्चावर नियंत्रण ठेवायचं, हे सगळं काम तिथं शिकलो. येत नव्हतं काही, कारण मी आलो एका छोट्या गावात. म्हणजे जेव्हा मी ट्रेझरर झालो तेव्हा लोकांनी टीका केली की हा एका खेडेगावात येणारा माणूस एवढं काय करणार. पण उत्कृष्ट काम झालं, लोकांनी पावती दिली त्याची. आमच्या ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे डीन आणि सुपरिटेंडेंट यांनी पावती दिली की अतिशय चांगल्या काम झालं. आणि खूप मोठा अनुभव त्यात मिळाला. खूप मोठा अनुभव मिळाला की समाजामध्ये लोकांबरोबर वागायचं कसं, आपण नैतिकदृष्ट्या स्वच्छ कसं राहायचं. मी तुम्हाला याच्याबद्दलच म्हणजे तुम्ही आता जे सांगताय कदाचित माझ्या त्या प्रश्नाची बीज याच्यात आहेत का मी हे तुमच्याकडून तपासून पाहतो. कारण ना आत्ता बघा मी पाहतो अगदी उघड्या डोळ्यांनी, साधं जरी धरलं की एखाद्याला साधा ताप असतो, मी पाहतो काही डॉक्टर त्याला सलाईन लावतात, 3 तास तिथे ऍडमिट करायला सांगतात, सलाईन लावतात, त्या दिवशीचं 1700, 1800, 2000 बिल घेतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी यायला सांगतात. असं 3 किंवा 5 दिवस सलाईन लावतात, तो कोर्स पूर्ण करतात. साधारणतः 5 ते 7,000 रुपये त्याच्यासाठी खर्च आलेला असतो साधा व्हायरल ताप. आणि तुमच्याकडे आला की आम्हाला अनुभव हा असतो की 500 रुपयेपेक्षाही कमी गोळ्यांमध्ये म्हणजे अगदी 250 ते 300 रुपयामध्ये त्या माणसाला सलाईनही लावायची गरज लागत नाही, त्याला परतही यावं लागत नाही आणि तो बरा होतो. तुमच्यावर लोकांचा तितका विश्वासही आहे. मला प्रश्न हा पडतो की ज्ञान आहेच आपल्याकडे, अनेक जणांकडे ज्ञानी माणसंही आपल्याला महाराष्ट्रात भेटतील, पण त्या ज्ञानाचा उपयोग आता असा प्रचंड पैसा कमावण्यासाठी होतोय. मला हे विचारायचं की तुम्हाला असं प्रचंड पैसा कमवावा असं कधी वाटलं नाही? खरं सांगू का, वडिलांकडनं म्हणजे आई वडिलांकडनं खूप मोठा वारसा. वडिलांनी जवळजवळ पनवेलमध्ये 56 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला, फॅमिली फिजिशियन, जनरल प्रॅक्टिस म्हणून व्यवसाय केला. आणि त्या काळी जेव्हा वडील प्रॅक्टिस करत होते म्हणजे 1956 ते 2012 एवढे वर्ष वडिलांनी प्रॅक्टिस केली. त्या काळात वडिलांची फी जुजबी होती, 2 रुपये 5 रुपये. आणि एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर जा बाबा परत येतील तेव्हा दे. आणि हे मी स्वतः जवळून बघितलं. म्हणजे एक प्रकारचा हा खूप मोठा वारसा वडिलांनी माझ्याकडे दिला, आई वडिलांनी दिला की बाबा पैशात काही नाही, लोकांच्या सेवेमधनं ते तू कमवशील, त्याची किंमत अमर्याद आहे.
आज तुझ्याकडे 1 कोटी आहेत का 50 कोटी आहेत याला फारसं महत्व नाही. महत्व नाही. आणि हे जे शिक्षण आहे ना, हे शिक्षण म्हणण्यापेक्षा सुद्धा एक प्रकारचं संस्कार, शिक्षण नाही म्हणायला, संस्कार. संस्कार हे संस्कार आई वडिलांकडनं आले. अगदी. आणि मग साहजिकच आहे, लहानपणामध्ये जे संस्कार तुम्ही घडतात त्यातनं तुमची वाढ होते. आणि मी म्हटलं तसं कॉलेजमध्ये नैतिकता शिकून, हा. संस्कार घरात होते, कॉलेजमधली नैतिकता होती. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की आपल्याकडे खूप मोठी इस्टेट असावी, खूप मोठे पैसे असावेत किंवा खूप मोठ्या पैशासाठी आपण काम करावं. आणि ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्या सर्वसामान्यांसारख्या आहेत. असं काही मला रोज काही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवून जावं असं वाटत नाही, किंवा कुठं मोठ्या 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरावं अशी वाटत नाही. आपल्याला जे गरज आहे त्यानुसार आपल्याकडे सगळं आहे, याच्यातच समाधान आहे. मला हेच विचारायचं, तुम्ही जे समाधान म्हटलात, आता अगोदर म्हटलात की हा वारसा आहे, संस्कार आहे. काही मुलांच्या बाबतीत असं होतं की त्यांच्या घरातला तोच पहिला पुढे जाणारा असतो, त्याला तो वारसाही नसतो याच्यात. मग असं असताना सुद्धा फार पैशाकडे न पाहता आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे असं आता मुलाखत ऐकणाऱ्यांना वाटलं पाहिजे. कारण शेवटी आपण पैसा कमवतो तेही आनंदासाठीच ना, काहीतरी आपल्याला. बरोबर. मग असा पैशापेक्षाही सेवेतनं मिळणारा आनंद मोठा आहे का? आपण काय सांगाल? म्हणजे मी हे का विचारतोय, तर जी माणसं त्या सेवावृत्तीनं काम करतायत किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांचा आत्मविश्वास बळकट व्हावा याच्यासाठी मी विचारतोय. तुमचा जीवनाचा दृष्टिकोन कसा आहे ना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जीवनाचा दृष्टिकोन असा असेल की मला फक्त पैसाच पाहिजे आणि मी सर्वात अतिश्रीमंत माणूस म्हणून गणलो गेलं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून लोकांनी जर विचार केला तर मग हव्यास आहे. हव्यासाला अंत नाही आहे. बरं. आज ज्याच्याकडे 50 कोटी आहेत तो 100 कोटीचा हव्यास असतो, ज्याच्याकडे 100 कोटी आहेत तो 500 कोटीचा हव्यास असतो. आता मला सांगा, आपल्या रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या ज्या नित्य गरजा आहेत त्या गरजा एक विशिष्ट आहेत. त्या तुमच्या गरजा जर व्यवस्थित भागत असतील तर त्याच्या पुढचा येणारा पैसा हा निष्फळ आहे. निष्फळ म्हणजे त्यातनं काही मिळणार नाही. तुमच्या मनाला पळवणार आहे 50 कोटी करून 100, आणि त्याच्यात समाधान काहीच नाही. आणि कसं आहे, तुमचं आयुष्य आहे, कोणाचं 60 वर्षाचं आहे, कोणाचं 80चं आहे, कोणाचं 85चं आहे. तुम्ही येता शून्य घेऊन उघड्या हाताने, अगदी बरोबर, जाता उघड्या हाताने. होय, काही राहत नाही, काहीच. मग ते शून्य जे आहे ते छोटं आहे का मोठं आहे याला काही महत्व आहे? म्हणजे 100 कोटी मायनस 100 कोटीचं शून्य आहे का 500 कोटी मायनस 500 कोटीचं आहे का 1 कोटी मायनस 1 कोटीचं आहे, त्या शून्याला काही अर्थ नाही. अगदी. मग असं जर तुमची मानसिकता जर तुम्ही जडणघडण लहानपणापासून तुमची असेल तर तुम्ही पैशाच्या मागे धावणारच नाही. मग वैद्यकीय व्यवसाय सेवाभावी वृत्ती आहे, त्याच्यातली वैद्यकीय व्यवसाय हा मूलतः सेवाभावी व्यवसाय. त्याला आपण प्रोफेशन म्हणतो, तो बिझनेस नाही. आज आमच्या मंडळींनी त्याचा प्रोफेशनचा बिझनेस करायचा प्रयत्न केला आणि मग त्यातनं सगळे वाद निर्माण होत आहेत आणि मग सगळ्या गोष्टी जे आता दिसत आहेत ते, पण त्यात समाधान नाही आहे. समाधान नाही, आंतरिक समाधान जे आहे ते आंतरिक समाधान आहे. आज दिवसाअखेरी मी जेव्हा केव्हा झोपत असेल तेव्हा मला बेडवर पडल्यानंतर मिनिटाच्या आत शांत झोप लागते. मला कधीच झोपेसाठी गोळी खायला लागत नाही किंवा एक पेग घ्यायला लागत नाही किंवा दिवसभरात केलेल्या विचारांचं परिमार्जन करावं लागत नाही. तुम्ही विचारलं नाही, पण मी एक प्रिन्सिपल म्हणून सांगतो किंवा काम करायची वृत्ती म्हणून सांगतो, जी मी काय असं फार मोठा नाही की लोकांना ॲडवाईज करेन त्याच्यावर, पण जे मी अंगी बाळगलं ते, जेव्हा काही काम करायचं असेल, पेशंटची ट्रीटमेंट करायची आहे, ऑपरेशन करायचंय, निदान करायचंय, औषधोपचार ठरवायचे, तेव्हा त्यावेळेला आपल्याला जे बेस्ट पॉसिबल असेल, म्हणजे आपल्याकडनं सर्वार्थाने जे परिपूर्ण असेल ते करायचा प्रयत्न करायचा. साध्य होतं नाही होतं तसं ते काय, ते पुढचा भाग आहे. जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं परिपूर्ण अर्थाने तुमचे श्रम करा, निष्काम कर्म करा. त्याचा इफेक्ट काय होणार आहे, त्यातनं फळ काय मिळणार आहे याचा विचार करून, असं करून जर मी आज काम करेन तर साहजिकच आहे की त्यातनं खूप मोठं आंतरिक समाधान आहे.
भौतिक समाधान किंवा शारीरिक समाधान आहे किंवा जे आज आपण पैशांनी मिळणारं वरोवरचं समाधान आहे ते क्षणभंगूर आहे. ही ही विचारसरणीतून जर माणूस आज काम करेल तर तुमच्या रोजच्या कामात तुम्हाला समाधानच आहे. मग तुम्ही हा विचार नाही करणार आहात की मला आज लाख रुपये मिळाले का 10,000 रुपये मिळाले, हा विचार नव्हते. म्हणजे मग असं म्हणजे ह्या विचार करून काम करतात. मग ती सेवाभावी वृत्ती आहे जे तुम्ही म्हणालात. म्हणून मी परत त्याच्यावर येतो. सेवाभावी वृत्ती कशी आहे? सेवाभावी वृत्ती म्हणजे काय करायचंय? माझी रोजची गरजेची राहणीवर कुठेही कॉम्प्रोमाइज न करता मी सेवांची सेवा करतो. ही सेवाभावी वृत्ती आहे. कॉम्प्रोमाइज करायचं काहीच कारण नाही. मला जे लागते तर रोजचं राहणं करतोच, मिळतच आहे आणि देवाने ते भरपूर दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या या उत्तराचा मतितार्थ असा की 500 कोटीचा हव्यास धरणं आणि सेवाभावी वृत्तीनं काम करणं याच्यातला खरा आनंद हा गरजेपुरता पैसा आणि सेवाभावी वृत्तीनं लोकांचं जितकं तुम्ही जे म्हटलं सर्वोत्तम देता येईल तेवढं देणं याच्यातच खरा आनंद आहे. याच्यातच खरा आनंद आहे. त्या आणि ते पण मी सांगतो की त्या वेळेला द्यायला पाहिजे. म्हणजे काहीतरी घडून गेलंय आणि मग मी हे आणखी चांगलं केलं नाही ही पश्चातापाची बुद्धी कधी येता कामा नये. ज्या त्या वेळेला जे ते आहे बेस्ट ते तुम्ही करा. पण मग अशी विचार आता समजा तुम्ही म्हटलात ते संस्काराकडनं आलं, पण अशा पद्धतीची विचारसरणी अनेकांची व्हावी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, याच्यासाठी काही करता येऊ शकतं का ते जन्मजात आणि रक्तात आणि संस्कारातच असतं? मी असं म्हणेन की हे एक गोष्ट नाही आहे. हे मल्टीफॅक्टोरियल आहे. म्हणजे त्याला अनेक पैलू आहेत. एक मी म्हणत तसं संस्कार आहेत. तुम्ही ज्या घरात जन्मता, ज्या कुटुंबात येता, त्यातलं राहणीमान, त्यातली विचार, शाळेत शिकता, तुमचे गुरुजन, ज्या शाळेत शिकता तुमचे गुरुजन, तुमच्या आजूबाजूचे लोक आणि नंतर आणि तुमचं स्वतःच. आणि आपण जर गीतेतलं म्हटलं तर मग तुमचा कर्माचा प्रवास. आणि मग एक दुसरं कसं आहे, एखादा वंचित आहे, त्याला रुची खायची भ्रांत आहे, तर तो प्रयत्न करणारच आहे की मला माझी रुची खायची भ्रांत कशी नष्ट होईल आणि मी पुढे कसा जाईल. मग तो समाजकारणाचा किंवा तो लोकांना द्यायचा विचार नाही करू शकत, कारण त्याच्या गरजाच भागत नाही. बरोबर. पण ज्याच्या गरजा भागतायत, ज्याचं रोजचं राहणीमान हे सगळं सुसह्य आहे, तो निश्चितच हा विचार करू शकतो की जर मी व्यवस्थित आहे तर का नाही मी लोकांसाठी काही करणार. आणि हेच तुम्ही समोर ठेवून मला तुमच्या अनेक गोष्टी आवडतात, पण त्यातलं आपल्या प्रेक्षकांनी काय आठवण करून देईल की आपण वडील गेल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीही तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळी कामाला लागलो. त्याच दिवशी मला वडिलांनी सांगितलं होतं की वडिलांचं निर्वाण हे जवळजवळ ठरल्यासारखं झालं. म्हणजे सकाळी 9 वाजता त्यांनी मला सांगितलं की आज मोक्षदा एकादशी आहे आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती. तर मी काय तर राहणार नाही, आज जाईन किंवा उद्या जाईन. मी गेल्यानंतर माझं हे असं आपल्या क्रिमॅटोरियम मध्ये माझून दहन कर आणि अस्थि विसर्जन तिसऱ्या दिवशी काय करायचं ते कर. दहन झाल्यानंतर पेशंटची आभाळ होऊ नये म्हणून लगेच कामाला लागलं. ते मला वडिलांनी सांगितलं सकाळी. आणि 9 वाजता सकाळी सांगितलं आणि रात्री 9 वाजता वडील गेले. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पेशंटची सेवा कामाला. आणि तुम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून दर शनिवारी ज्यांची काय म्हणूया आपण त्यांच्यासाठी वडिलांना श्रद्धांजली म्हणून तुम्ही ते मोफत केलेलं लोकांचं केलं. आपण बोलताना मगाशी म्हटलात की शांत झोप लागते, पण जेव्हा मी कधी पेशंट म्हणून येतो किंवा तुमच्या विषयी ऐकताना लोकांना ही उत्सुकता आहे की आपण नक्की झोपता कधी आणि किती तास झोप तुम्हाला पुरते, कारण आपण अखंड इथं कार्यरत असतात. झोपतो ना, झोपल्याशिवाय काम करणं शक्यच नाही. शारीरिक फिटनेस ठेवण्यासाठी, आणि नुसतं शारीरिक बौद्धिक फिटनेस आहे, मानसिक फिटनेस आहे. नुसतं शरीर फिजिकल वर्क करायचं नाहीये, कारण जे काही काम आपण करतो त्याच्यात तुमची बुद्धी चालली पाहिजे आणि तुमची मानसिक फिटनेस पण पाहिजे.
पण तुम्ही ते डगमगून उपयोगाचं नाही. नाही चालणार. हे सगळ्यासाठी विश्रांती अत्यंत आवश्यक पण ती आहे. समाधानाची झोप असल्यामुळे तुम्हाला ती गाढ आणि शांत लागते, ती पुरते. म्हणजे पुरते. रात्री 2 वाजता मी जरी झोपलो आणि सकाळी 7ला जरी कामाला लागलो तरी किंवा 8ला तितकीच कामाला, तर फ्रेश तेवढी माझी झोप पुरेशी असते. इनफॅक्ट कधी कधी असं होतं की 2 वाजता झोपल्यानंतर 2 ते 7 ह्या कालावधीमध्ये सुद्धा 3-4 वेळा उठायला लागतं. फोन असतो. फोन असतो. आमचे रेसिडेंट डॉक्टर आहेत, त्यांना काहीतरी सल्ला पाहिजे असतो, एखाद्या पेशंटला बघायला जायला लागत असतं. कोणी सिरियस आला आणि आमच्या रेसिडेंट डॉक्टरांना ते जर मॅनेज करता येत नसेल तर जाऊन प्रत्यक्ष पेशंट बघायला लागतो, ट्रीटमेंट पण करायला लागते, असं पण होतं. पण म्हटलं तसं मिनिटाच्या आत झोप लागते. उठलो जरी तरी परत झोपलो ती मिनिटाच्या आत झोप लागते. आणि जेव्हा केव्हा उठतो आणि काही समजा 2 वाजता झोपलो आणि पहाटे 4 वाजता काहीतरी कारणासाठी उठून काम करायला लागलं, 10 मिनिटाचं काम असेल तर ते 10 मिनिटाचं काम मी व्यवस्थित करतो, त्यावेळेला झोप येत नसतो. म्हणजे हे हे ही देवाची देणगी आहे. दिस इज ग्रेस ऑफ गॉड. मी बाकी काही नाही म्हणणार याला, त्याच्यात माझं काही नाही. ही देवाची, हा तुमच्या हे मनाचा तो मोठेपणा आहे. म्हणजे देवाची देणगी आणि तुमच्या दिवसभराच्या कर्मांचाही तो परिणाम, असं असं सगळंच एकत्र. मग आता तुम्ही मगाशी सेवाचा आणि कर्माचा भाग करता, एक लक्षात घ्या. आज मी हे सर्व करायला तयार आहे, मी सर्व करतोय. पण हे सर्व का करू शकतोय? कारण पेशंट उदार मनाने माझ्याकडे येऊन करून घेत आहेत. आज जर पेशंट येतच नसते तर भले मी किती करायला तयार असतो तर हे शक्य होतं का? नाही. त्यामुळं मी असं म्हणतो की पनवेलमधल्या समाजाने आणि माझ्या पेशंट्सनी, पनवेल आजूबाजूचा परिसर असेल, ही त्यांना लागणाऱ्या सेवेसाठी त्यांची दारं उघडी केली म्हणून मी देऊ शकतो. अगदी. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जसं सांगितलं की एखाद्या गरीबाला मदत केल्यानंतर त्यांनी आपल्याला ती संधी मिळवून दिली म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. ही लोक सगळी येतात त्याचं कारण डॉक्टर गुणे सर म्हणजे गुण आणि तुमच्यावर असलेला विश्वास. आणि विश्वास ही गोष्ट एका दिवसातनं मिळत नसते, त्याला कितीतरी वर्षांची आणि कितीतरी दिवसांची तपश्चर्या असते. ते तुम्ही जरी स्वतःचं मोठेपण मान्य करत नसलात तरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो विश्वास एका दिवसातनं नाही आला, तो तुमच्या कर्माच्या तपश्चर्येतनं आलाय. मला एक सहज प्रश्न असा विचारायचा की तुम्ही इतकी वर्ष ही सगळी सेवा करत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये असता, वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात, इतक्या विश्वासानं येतात, त्याचंही दडपण आपल्यावर असतं. या सगळ्या याच्यामध्ये असं कुठला लक्षात राहण्यासारखा अनुभव, मग तो बरा वाईट कसाही असेल, की जो अनुभव आपल्याला सुखद धक्का देऊन गेला, सुखद काहीतरी देऊन गेला किंवा आश्चर्यचकित करून गेला, असं काही या व्यवसायातलं किंवा तुमच्या जीवनातलं? अगदी रिसेंट गोष्ट सांगतो. म्हणजे महिन्याभरापूर्वी पोहोचली नाही. एका रुग्णाचं पोट खूप दुखत होतं आणि सिटी स्कॅन वगैरे सगळे तपास करायचे आणि त्याच्यात लक्षात आलं होतं की त्याचा आतड्याचा काही भाग खराब झाला. मग आम्ही ऑपरेशन करायचं ठरवलं. नातेवाईकांना सांगितलं, पेशंटला ऑपरेशन टेबल घेऊन ऑपरेशन करून पोट उघडलं. त्या लक्षात आलं की जवळजवळ 3 ते 4 फुटाचं छोटं आतडं आणि 1-1.5 फुटाचं मोठं आतडं हे सडलेलं होतं, पूर्णपणे खराब नाही. मग तो सडलेला भाग काढून आतडं जोडणं आवश्यक होतं. जेव्हा लक्षात आलं की हा सडलेला भाग काढल्यानंतर की उर्वरित आतड्यामध्ये सुद्धा मध्ये मध्ये छोटे छोटे खराब झाल्याचे डाग आहेत, त्यावेळेला लक्षात आलं, अरे बाबा, हे आपण एवढं सगळं काढून टाकलं, पण आता जे उर्वरित आतडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी असे डाग आहेत की जे काही खात्री नाही की काय होईल. तर आपण हे सगळं ऑपरेशन करून पेशंटला खरोखर बरं करणार आहोत का काय होणार आहे? तर म्हटलं ठीक आहे बाबा, आपल्या माणूस म्हणून आपल्याला करायचं ते आपण करूया. पुढं त्याचं नशीब आहे. आणि मग ते ऑपरेशन मी पुरं केलं. आणि तुम्ही म्हणाल देवाची प्रार्थना करा किंवा काय करा, तर देवाची प्रार्थना तर कायमच आहे की समोरच्या रुग्णाला बरं करावं म्हणून देवा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक आहोत. कारण जे काय आपण माणूस म्हणून करतोय ते सर्वात, मी म्हटलं तसं, बेस्ट पॉसिबल एफोर्ट, जास्तीत जास्त चांगलं काय ते आपण करतोच आहे. पुढे यश जे येणार आहे त्यासाठी मग देवाला मानत असाल तर देवाची प्रार्थना करा, दुसऱ्या कोणाला मानत असाल तर त्याची प्रार्थना करा, शक्ती त्या शक्तीची प्रार्थना करा आणि मग सोडला. आणि तो रुग्ण बरा होऊन घरी गेला. म्हणजे जेव्हा आम्हाला ऑपरेशन टेबलवर अपेक्षाच नव्हती की ह्याच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या
गँग्रीनस पॅचेसमुळे डागामुळे त्याचं आतडं सुधारेल अशी शक्यता पण वाटत नाही. मनुष्य बरा होऊन घरी गेला. आता हे थोडं मी असं म्हणणार नाही की संपूर्ण क्रेडिट माझ्याकडे. त्याचं प्राक्तन होतं, त्याचं नशीब होतं की तो त्यातनं पण बाहेरून बरावून जायचा. तर अशा घटना घडतात. आता ही अगदी रिसेंट घटना तुम्हाला मी सांगतो. अच्छा. 1-2 गोष्टी अशा सांगतो की ज्या आर्थिक बाबीच्या आहेत. कोणत्या बाबी? आर्थिक बाबीच्या. आर्थिक बाबीच्या का म्हणतो म्हणजे का की आता समाज काय होतोय, तुम्ही मगाशी म्हणालात पैशाचं मागं धावतोय, पैशाचं मागं धावतोय. जुनी गोष्ट आहे, एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक दिवशी रात्री उशिरा 12-1 वाजता खोपोलीवरून एक मध्यमवयीन बाई तिच्या एका 5वीत शिकणाऱ्या मुलाला घेऊन आली. 5वीत शिकणाऱ्या मुलाला, त्याचं वय 11 वर्ष वगैरे असेल. पोट खूप फुगलेलं होतं आणि तो अत्यवस्थ होता. आणि खोपोलीमध्ये त्यांनी जवळजवळ 7-8 दिवस ट्रीटमेंट केली होती. आणि मग खोपोलीच्या डॉक्टर सांगितले आता याचं काही होणार नाही, म्हणजे सोडून देणार तुम्हाला. आणि ती घेऊन आली. तिला मी सांगितलं बाबा पोटात हा सगळा पू झालाय, अपेंडिक्स फुटला असेल किंवा आतडं खराब झालं असेल, आपलं ऑपरेशन करायला लागेल आणि मग एवढा खर्च येईल असं. मग ती म्हणाली की नाही डॉक्टर, मी विधवा आहे आणि ऋणभांड्याची कामं करते. माझ्याकडं आता तुम्हाला दिला 2-4 हजार रुपये पैसे नाही, तर काय करायचं. मग मी तिला म्हटलं तुला पुढे जायचं का, म्हणजे जनरल हॉस्पिटलमध्ये जातेस का मुंबईला, किंवा म्हणजे तिथं खर्च नाही होणार असं. ते मला ते पण नाही जाऊ शकत कारण माझ्याकडं कोणी माणूस काहीच नाही. आणि या मुलाला अशा अवस्थेत घेऊन जायला कोणी नातेवाईक पण नाही. 11-12 वर्षाचा मुलगा आणि ती विधवा बाई असं. तुम्हाला काय करायचं ते करा, जगलं वाचलं तुमच्या वर्षाच्या, मी तुम्हाला काही दोष देणार नाही. ठीक आहे, आपण ऑपरेशन करू. आम्ही ऑपरेशन केलं. तो मुलगा जवळजवळ 12-14 दिवस. तुम्ही ऑपरेशनला पुढे पाठवत होतात म्हणजे अवघड ऑपरेशन होतं? अवघड ऑपरेशन होतं आणि जगल व्हायची याची खात्री नव्हती आणि सिरियस होतं. आणि मग खर्चाची पण बाब होती, सगळंच बाब होतं. किती दिवस राहायला लागेल माहित नव्हतं, काय खर्च होईल माहित नव्हतं. केलं ऑपरेशन. मुलगा बरा होऊन 12-13 दिवशी घरी गेला. औषध खर्च काही झाला तो त्या बहिणी कसं तरी पदरमोड करून केला. हॉस्पिटलचं बिल द्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. मी त्याला म्हटलं नाहीत ना पैसे, सोडून दे, जा. माझा मोठेपणा सांगत नाही, मी त्या बाईचा मोठेपणा सांगतो. पुढं ऐका. बरं होऊन घरी गेली, सगळं झालं, मी विसरून गेलो माझ्या दिवशी. 3 वर्षांनी ती बाई त्या मुलाला घेऊन परत आली. तेव्हा 8वी-9वीत असेल. 9वीत वगैरे होता तो असेल. 15 वर्ष. आणि 10,000 रुपये घेऊन आली आणि म्हणाली 3 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं, माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, पण वडील त्याचे गेले त्याच्या आधी वडिलांनी ह्या मुलाच्या नावाने बँकेमध्ये 5 वर्षासाठी फिक्स डिपॉझिटने पैसे ठेवलेले होते. ते मॅच्युअर झाले. 10,000 रुपये माझ्याकडे आता आलेत, तर ते मी द्यायला तुम्हाला आणले. हा त्या बाईचा मोठेपणा आहे. आणि त्या बाईचा मोठेपणा आणि तो क्षण आपल्याला, आपण अखंड जी सेवा केलेली असते त्याचं काहीतरी हे देऊन जातं ना, की आपण जे करतोय अशीही माणसं आहेत की जी जाणीव ठेवतात. आणि कारण मी सेम अनुभवलं कसं होतं, अगदी याच्यात सांगतो. माझ्या क्लासची फी घेऊन एक मुलगी 5 वर्षांनी आली. म्हटलं काय, तर मला शेजारी विचारल्यावर कळलं. म्हटलं तिने आत्ता कशी दिली, म्हणजे त्यांची आत्ता जमीन विकली गेली. आपल्या मनात समाधान काय राहतं की ती आपण केलेल्या कर्माची त्यांनी आठवण ठेवली आणि त्या इथपर्यंत घेऊन आल्या. याच्यात दोन्हीचा मोठेपणा आहे. जसं तुम्ही तो धोका पत्करला आणि त्या व्यक्तीला मदत करायची हे ठरवलं आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनीही ती जाणीव ठेवली. 3 वर्ष हे फक्त आपल्याला दिसतात, पण ती जाणीव मरेपर्यंत तिच्या हृदयात राहणार. त्यामुळे ही शिदोरी आहे. जेव्हा केव्हा वर जायचं तेव्हा जाणार. आयुष्य लिमिटेड आहे. असे अनुभव घेऊन जाणं फार मोठं. आणि ते अनुभव आणि त्या गोष्टी या आपण अखंडपणे आयुष्यभर केलेल्या याचंच ते उत्तर असतं. बरोबर आहे. आणि मग कधी डळमळीत होण्याचा प्रसंग आला की हे येतो का प्रसंग डळमळीत होण्याचा? डळमळीत व्हायचा प्रसंग सहसा येत नाही. सहसा येत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला म्हणजे डळमळीत कुठलं म्हणतोय, आपण जी एक विचारसरणी घेऊन जगतोय आणि नाही त्याच्यात कधीच येत नाही. त्याचं कारण कसं असतं बघा, तुम्ही एक
क्रियाकर्म काहीतरी अनेक वर्ष करताय. हा. सुरुवातीच्या काळात प्रॅक्टिसच्या पहिल्या 5-7 वर्षात असं वाटायचं कधी कधी की बाबा आपण करतोय बरोबर आहे ना, हा. किंवा आपण चालतो मार्ग बरोबर आहे ना, हे सुरुवातीला होतं. आता जवळजवळ 40 वर्ष मी ऑपरेशन करतोय. 1986 साली मी MS झालो. आता 39 वर्ष आहे. त्याच्या आधीपासून मी ऑपरेशन करतोय, म्हणजे 1983 सालापासून ऑपरेशन करतोय. 1986 साली सगळं माझं शिक्षण संपलं. तर आता एवढ्या काळानंतर आता डगमगायचा आता नाही, आता ती नाही, तो प्रश्न नाही. आता मी म्हटलं तसं बेस्ट पॉसिबल काय ते द्यायचं, हेच त्यासाठी मागं वळून बघायचं नाही. बरं. त्यासाठी मी म्हटलं तसं तुमची नुसती बौद्धिक क्षमता नाही पाहिजे, नुसती शारीरिक क्षमता पण नाही पाहिजे, मानसिक क्षमता पाहिजे. आणि ती मानसिक क्षमता ओव्हर पिरियड ऑफ टाइम येते, ती कशी लगेच येत नसते. म्हणजे आज समजा नवीन व्यवसाय करणारे आहेत, वैद्यकीय व्यवसाय करणारे, बाकीच्या व्यवसायाचं मी बोलत नाही, 2 वर्ष 4 वर्ष करतायत, त्यांच्यात तेवढं मानसिक क्षमता लगेच नसते. लगेच पण कालांतराने ती निश्चित स्वरूपाची अनुभवातनं येते. अनुभवातनं जसं शहाणपण येतं असं म्हण आहे, तसं अनुभवातनं तुमची बौद्धिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता आहे. पण मग ती ऊर्जा, म्हणजे आपण एखादं काम सातत्यानं तेच करतोय, समजा आपण कायम आता इतकी वर्ष तुम्ही पेशंट तपासताय, ऑपरेशन होत आहे, आणि रोजची ऊर्जा तुमची ती तशीच असते. हा, बरं, आपल्याला काही खूप पैसा कमवायचाही असंही नाही. मग त्या ऊर्जेचं काय गमक, म्हणजे मी हे का विचारतोय, तर जी माणसं त्यांच्या क्षेत्रात काम करतील त्यांना कधीतरी असा नर्वसपणा येतो किंवा कामात उत्साह नसतो असंही आपण ऐकतो. तर ही जी ऊर्जा आहे ही निसर्गता आहे का, रोजचं काय, म्हणजे दृष्टिकोन काय असतो आपला? हे बघा, आता कसं आहे माहितीये का, मी तुम्हाला सुरुवातीला मगाशी म्हटलं ही देवाची देणगी आहे. ही देवाची देणगी आहे. शरीर हे निर्माण झालं, पण ह्या सगळ्या भावना, मानसिकता, बुद्धी हे कुठं झालं? तिकडनं ग्रेस ऑफ गॉड. त्याचं माझं मी नाममात्र आहे. हे आपण पपेट आहोत. somebody else is controlling. खरं. अर्थात हे समजणं आणि असं मानणं आणि तटस्थपणे आपल्या जीवनाकडे पाहणं आणि त्यानं आपल्याला ते दिलंय त्या शक्तीनं आणि त्याचा वापर चांगला करणं, अशी विचारसरणीच आपल्याकडून चांगलं काम आणि ऊर्जा देते आपल्याला. एक शेवटचा प्रश्न, आत्ताच्या नवीन पिढीला, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन डॉक्टर येत असतील आणि ते वेगळ्या काळात येत आहेत, आणि मला मगाशी याचाही उल्लेख आमच्या प्रेक्षकांना सांगेन की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सुद्धा नाव कमावता येतं, नुसतं नाव नाही, लोकांसाठी पण छान करता येतं, जीवन समाधानात आणि सगळ्या याच्यात जगता येतं. तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात, म्हणजे त्याच्या भिंती, बिल्डिंग कशी आहे हे महत्वाचं नाही, आतला जो आत्मा, शिक्षक जे आहेत, तुम्ही जसं म्हटलं संस्कार दिले गेले, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला तर सांगणं आहे या उदाहरणातूनही, जे आई वडील ऐकतील त्यांनी मुलांना किती रुपये भरून किंवा कुठल्या शाळेच्या भिंती कशा आहेत याच्याकडे न बघता आतले शिक्षक किती संस्कारमय आहेत ते बघून, ती भिंत पडकी असली तर चालेल पण आतला शिक्षक मजबूत पाहिजे अशा शाळेत टाका. आणि जो शेवटचा प्रश्न म्हटला की आता जी नवीन पिढी वैद्यकीय व्यवसायात येत असेल, डॉक्टर होऊ घातली असेल, त्या 2 प्रश्न एकत्र घेतोय की त्यांच्यासाठी तुमचं सांगणं काय, आणि इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आत्ताच्या पिढीचं, आमचं सगळ्यांचं आरोग्य छान राहावं याच्यासाठी तुमचा सल्ला काय? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी मी म्हटलं तसं शारीरिक आरोग्य चांगलं पाहिजे. पहिलं शारीरिक आरोग्य चांगल्यासाठी तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे, सात्विक आहार पाहिजे. आज फास्ट फूडच्या नावाखालती, हॉटेल्सच्या नावाखालती बाहेर जे काही खाणं होत आहे ते सात्विक नाही आहे, ते तुमच्या जिभेचे चोचले पुरवणार आहे. त्यामुळे मी सांगेन आरोग्य चांगलं राहायला तुमचं घरचं अन्न, भाजी भाकरी जी आहे साधं असेल साधं ते जास्त करून खा.
ठीक आहे, कधीतरी बाहेर जायला लागलं म्हणून तुम्ही बाहेरचं खाल्लं समजू शकतो, पण दर विकेंडला शनिवार रविवार बाहेर जाऊन खायचंय, आठवड्यातनं 3 वेळा खायचंय बाहेरचं, हे सगळं टाळावं. हा अन्नाचा भाग झाला. थोडाफार व्यायाम रोज करा तुम्हाला फिटनेस राहण्यासाठी. निदान एक 40 ते 25 मिनिटाचा साधा व्यायाम करा फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी. म्हणजे चाला, जॉगिंग करा, पोहा, स्विमिंग करा. घरच्या घरी तुम्ही सूर्यनमस्कार किंवा जोर बैठका करा. अगदी व्यायामशाळेत जाऊन तुम्हाला पुली जोडायला पाहिजे असं काही नाही, पण फिटनेससाठी शरीराचा व्यायाम करा. तिसरं आहे, तुम्हाला जेवढी तुमच्या शरीराला झोप आवश्यक आहे तेवढी झोप. तेवढी उगाच रात्री मी 3 वाजेपर्यंत फेसबुकवर ऍक्टिव्ह असतो, त्याला काय अर्थ नाही. किंवा मी ट्विटरवर रात्री 2 वाजता सुद्धा ट्विट करतो, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपल्याला जी निकड गरज झोपेची तेवढी झोप आवश्यक. पण म्हणजे प्रत्येक शरीरानुसार वेगवेगळं. कोणाला काय रेशो कमीत कमी जास्तीत जास्त असं काही ॲव्हरेज आपण निदान 6 तासाची झोप पाहिजे निदान. पण एखादा 7 तास लागेल, एखाद्याला 5 तास पुरेल. आज नाव घ्यायचं नाही, पण आपले प्रधानमंत्री 4 तास ते 4.5 तास झोपतात असं म्हणतात, आणि ते चांगले असतात. योगाभ्यास करतात, योगासन करतात, प्राणायाम करतात. म्हणजे तुमची जी निकड आहे त्यानुसार झोप. म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत: आहार, व्यायाम आणि विश्रांती. ह्याच्याने तुम्ही फिजिकल फिटनेस ठेवा. नुसता फिजिकल फिटनेस महत्वाचा नाहीये, तुमचा मेंटल फिटनेस पण फार महत्वाचा आहे. मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्ही फिजिकली खूप फिट असाल पण मानसिकदृष्ट्या कमकुवत असाल तर समाजात काही करू शकणार नाही. मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवा? चांगले विचार करा, चांगलं कर्म करा, स्वतःची मनाची प्रतारणा कधी करू नका. लोकांचे राहिलं बाजूला, स्वतःच्या मनाची प्रतारणा करू नका. मनाला जे योग्य वाटतं, जे योग्य आहे त्याचंच आचरण करा. केवळ हव्यासापोटी वेगळं काहीतरी करायचं आहे मला म्हणून करून दाखवायचा प्रयत्न करू नका. म्हणजे एक शारीरिक आरोग्य आलं, दुसरं मानसिक आरोग्य आलं, आणि तिसरं बुद्धी किंवा तुमचं ज्ञान. हे ज्ञान हे नेहमी अपग्रेड करा. मी अमुक साली शिकलो, मला डिस्टिंक्शन मिळालं, 75% 80% मार्क मिळाले, आता मला आयुष्यात पुढे काही शिकायची गरज नाही राहिली, अशी भावना कधी ठेवू नका. सायन्स आहे, विज्ञान आहे, त्यात सतत प्रगती होते, सगळ्या गोष्टीत प्रगती होते. त्यामुळं जे नवीन ज्ञान उपलब्ध आहे ते ज्ञान आत्मसात करायचा कायमस्वरूपी प्रयत्न करा. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या गोष्टी, या निकषावर कायमस्वरूपी राहा. आणि यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, आणि हे जर प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्ही सर्वार्थाने कायमस्वरूपी निरोगी राहाल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. अवघड आहे कारण त्याचं समाज रचना बदलली, समाज रचनाच बदलली. आज समाजामध्ये सेवाभावी वृत्तीनं काम करणं हे एक प्रकारे कमीपणाचं समजलं जातं. मी सत्य परिस्थिती सांगतो, सेवाभावी वृत्तीनं काम करणं हे कमीपणाचं समज जायला लागलं, कारण ही समाज रचना तशी घडलेली. मी डॉक्टर झालो, सरकारी हॉस्पिटलमध्ये शिकलो, जुजबी फी होती. आज 2-2 कोटी रुपये बनवून 2-2 रुपये 4-4 कोटी रुपये खर्च करून लोक डॉक्टर बनतात. पण त्यांच्याकडनं तुम्ही अशी अपेक्षाच करू नका की काही ते समाजोपयोगी कार्य करतील. पण तरी देखील मी असं म्हणेन, ऐका ना, सगळं बोलतो पण तरी देखील मी पुढचं सांगेन, जरी तुम्ही असे डॉक्टर झालेले असाल तरी केवळ पैसा कमवायच्या उद्देशाने काम करू नका. कारण मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की वैद्यकीय व्यवसाय हा बिझनेस नाही, हा समाज उपयोगी व्यवसाय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम कराल तर पैसा तुमच्याकडे येणारच आहे. भले तुम्ही 2 कोटी खर्च केले असतील शिक्षणासाठी, कालांतराने ते तुमच्याकडे येणारच आहे. त्याच्या मागं आज लागू नका. आज मी डॉक्टर झालो म्हणून आज माझ्याकडे लगेच 50 लाखाची गाडी पाहिजे, ₹1,00,000
फ्लॅट पाहिजे राहायला, ही अपेक्षा करू नका. काम करा, समाजाची सेवा पण करा. पैसा आपोआप पैसा आपोआप येईल. तुमची ललाटे लिखितम, तुमच्या कपाळावर लिहिलेलं आहे ते तुमच्याकडे येणारच आहे. आणि तो नुसता नाही येणार, तुम्हाला मान सन्मान प्रेम आपुलकी वात्सल्य सगळं सगळं घेऊन येणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही खर्च केला असाल, जरी समाज रचना बदलली असेल, तरी तुमचं उद्दिष्ट हे तुम्ही हा सल्ला देतो. संयम ठेवणं. संयम. सरांनी शेवटच्या याच्यामध्ये पण जे सांगितलं की हे सर आधी म्हणाले की सेवाभावी वृत्ती हे आता कमीपणाचं समजलं जातं आत्ता याच्यात, पण मला असं वाटतं आज सरांकडे येणं, सरांशी बोलणं, सरांची मुलाखत घेणं किंवा सरांनी कुणाला तपासणं हा आता सन्मानाचा विषय आहे. त्याचं कारण असं, सेवाभावी वृत्तीकडे कदाचित सुरुवातीला कमीपणाचं समजलं जात असेल, पण जेव्हा ती सेवाभावी वृत्ती सातत्यानं ठेवून त्या माणसाबद्दलचा विश्वास तयार होतो, तेव्हा मात्र तीच सेवाभावी वृत्ती सन्मानाची होते आणि ती वृत्ती, तो सन्मान समाजासाठी देखील सन्मान असतो. आज सरांचे मनापासून आभार की आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला आणि हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त असलेला आपला हा सगळा अनुभव, म्हणजे हॉस्पिटल, आपली सेवा, या सगळ्याचा अनुभव आपण जो आम्हाला मनमोकळेपणानं सांगितला, त्याचा उपयोग ऐकणाऱ्या या सगळ्यांना होईल. तुम्हाला शुभेच्छा द्याव्या इतकं मी मोठा नाही, पण आपल्याला पुढच्या सगळ्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि तुमच्याकडून हे काम उत्तरोत्तर छान हो, यासाठी त्या शक्तीनं तुम्हाला छान आरोग्य, मनाची प्रसन्नता, सातत्यानं तुम्हाला ऊर्जा पुरवत राहू ती शक्ती, अशी त्या शक्तीकडे आम्हा सगळ्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडून मनापासून शुभेच्छा. असे फार कमी पाय आहेत की ज्यांचा आशीर्वाद घ्यावा असं वाटतं, आणि असेच एक पाय आमच्या सोबत आहेत आणि त्यांची मुलाखत घेता आली त्याबद्दलचा धन्यवाद. हा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.